नमस्कार, मी वैशाली आज तुम्हाला एका रिसॉर्टची सफर करवणार आहे। अर्थात फोटोवरून तुमच्या लक्षात आलंच असेल तर मी आज जे बोलत आहे ते नंदीबाग रिसॉर्ट विषयी। नंदीबाग हे रिसॉर्ट कर्जत पासून 17 किलोमीटर अंतरावरती आहे। तर आम्ही ठाण्याहून खोपोली ही ट्रेन पकडली आणि कर्जतला उतरलो। कर्जतला उतरल्यावरती नंदीबाग रिसॉर्टला जाण्यासाठी प्रायव्हेट ऑटोज किंवा टॅक्सी देखील असतात। ऑटो ही 350 रुपये घेते तर टॅक्सी 500 रुपये चार्ज करते। तुम्ही थोडंफार बार्गेनिंग करू शकता। तसेच नंदीबाग रिसॉर्टचे चार्जेस हे 2000 रुपये पर पर्सन आहे, इन्क्लुडिंग लंच, हाय टी, डिनर अँड नेक्स्ट डेज ब्रेकफास्ट। सो अशी टोटल 4 मील्स इन्क्लुडेड आहेत 2000 रुपयात। तुम्ही 1 नाईट स्टे तिकडे करू शकता। आम्ही 1 नाईट स्टे प्रेफर केले होते। जातानाची सुंदर सिनरी मी कॅप्चर केली आहे। आम्ही कर्जत स्टेशनला उतरलो आणि त्यानंतर आम्ही आधी ब्रेकफास्ट केला, गरमागरम चहा घेतला आणि त्यानंतर आम्ही एक प्रायव्हेट ऑटो बुक केली आणि नंदीबाग रिसॉर्टला जायला निघालो। जाताना दोघी बाजूला खूप छान अशी हिरवळ आहे जी आपण आता ह्या व्हिडिओत बघत आहोत। 20 ते 25 मिनिटं आपल्याला नंदीबाग रिसॉर्टला जायला लागतात। नंदीबागला जाताना रस्त्यात आपल्याला एक स्वामी समर्थांचा सुंदरसा मठ लागतो। मठ खूप शांत, सुंदर, प्रसन्न आहे। जाताना अवश्य भेट द्या श्री स्वामी समर्थ मठाला। स्वामी समर्थांचे आम्ही दर्शन घेतले आणि मंदिराचा परिसर देखील बघितला। खूप छान अशी हिरवळ आहे, प्रसन्न असे वातावरण आहे। दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो नंदीबागला। स्वामी समर्थांच्या मठापासून जवळपास 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर रिसॉर्ट आहे। रिसॉर्ट जवळील जवळपास 100 ते 200 मीटरचा रस्ता कच्चा आहे आणि त्या रस्त्यात खूप सारे खड्डे आहे, त्याच्यामुळे थोडे सांभाळून ड्रायव्हिंग करायचे। गेल्या गेल्या आपल्या स्वागताला छान आपल्याला ससे भेटतात, बदकं भेटतात, मस्त गेल्या गेल्या खूप फ्रेश वाटतं त्यांना बघून। आपल्याला एंट्री केल्यानंतर आपले आधार कार्ड दाखवावे लागते, त्याच्यानंतर आपल्याला रूमच्या कीज मिळतात। रूम देखील खूप छान, सुंदर, स्वच्छ आहेत। बेड्स देखील व्यवस्थित आहेत। व्हिडिओच्या शेवटी मी माझा फीडबॅक पूर्ण डिटेलमध्ये दिलेला आहे। रिसॉर्टला एंट्री करताच तुम्हाला असा खूप सुंदरसा व्ह्यू दिसतो। आम्ही रूममध्ये आलो, फ्रेश झालो आणि फोटोशूटला सुरुवात केली। सर्वांनी इंडिव्हिज्युअल ग्रुप फोटोज असे काढले। त्याच्यानंतर इथं करण्यासाठी खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत। सुरुवात करूया सायकलिंगने। प्रियाने सायकलिंग करायला सुरुवात केली। असं मैत्रीचं पक्क नातं, जशी जीवा भावाची साथ। सायकलिंग करून झाल्यावरती आम्ही छान झोक्यांची मजा घेतली, सगळ्यांनी झोके खेळलो। त्याच्यानंतर तिथे एक पाण्यावरील ब्रिज आहे, तो ब्रिजवरनं चालण्याची मजाच वेगळी होती। आम्ही सर्वांनी त्या ब्रिजवरनं चालण्याची मजा घेतली आणि खूप सारे फोटोशूट देखील तिथे केले। तसेच तिथे पाण्यावरून सायकल चालवण्याची एक वेगळीच मजा आहे। करताना थोडीशी भीतीही वाटते, पण प्रियाने ते करण्याची हिंमत दाखवली आणि त्याने ती सायकल चालवली। नंतर तेथे बोटिंग देखील आहे। बोटिंग आणि कायाकिंग दोघी ॲक्टिव्हिटीज केल्या। या सर्व ॲक्टिव्हिटीज झाल्यावरती आम्हाला दाबून भूक लागली आणि आम्ही वळालो कॅन्टीनकडे। कॅन्टीनसाठी खूप छान असा मोठासा हॉल आहे आणि जेवणाचे अरेंजमेंट देखील व्यवस्थित आहे। जेवण हे शुद्ध शाकाहारी आहे आणि थोडासा गुजराती किंवा मारवाडी जेवणाचा स्वाद पदार्थांमध्ये तुम्हाला जाणवतो। जैन जेवण हे सेपरेट देखील असते। गरमागरम जेवण तयार होते। आम्ही आमची प्लेट तयार केली आणि जेवायला बसलो।
जेवण झाल्यावर शतपावली करण्यासाठी आम्ही पूर्ण रिसॉर्टचा एक चक्कर मारला. ते करत असताना आम्हाला जे जे सुंदर फुलं दिसले ते सर्व सुंदर फुलं कॅप्चर करण्याचा मी प्रयत्न केला आहे. जेवणानंतर थोडासा आराम केला आणि आराम करून झाल्यावरती आम्ही रेन डान्स आणि स्विमिंग पूलकडे आमची स्वारी वळवली. रेन डान्सची खूप अशी मजा घेतली. रेन डान्स करत असताना 1-2 रील्स देखील आम्ही केले आहेत. रेन डान्स आणि स्विमिंगचा मनमुराद आनंद घेतल्यानंतर आम्ही परत फ्रेश झालो आणि त्यानंतर हाय टी सोबत आपल्याला छान गरमागरम कांदा भजी आणि जैन लोकांसाठी स्पेशल भजी आहे. ती घेतल्यानंतर इथं आपल्याला भरपूर असे इंडोर गेम्स देखील आहेत, जसे की कॅरम, बिलियर्ड्स, चेस, बॉक्स क्रिकेट. तुम्ही ते सर्व खेळू शकतात. त्याच्यानंतर त्यांचा डेडिकेटेडली एक होस्ट असतो, तो आपल्याला हौजी गेम खेळवतो. तसेच बॉलिवूड सॉंग्सची अंताक्षरी देखील झाली. त्यानंतर डीजे देखील आहे. गुजराती क्राऊड जास्त असल्यामुळे तिथे गरबा देखील लावण्यात आला. डीजे गरबा झाल्यानंतर आमची स्वारी वेळ आली ती डिनरकडे. डिनरचा मेन्यू दाखवलाच आहे. डिनरसाठी खूप सारी व्हरायटी आहे. रिसॉर्टचा नाईट व्ह्यू देखील खूप छान माइंड ब्लोईंग आहे. नेक्स्ट डे आम्ही फ्रेश झालो. राहिलेल्या 1-2 ॲक्टिव्हिटीज परत केल्या. परत थोडेसे फोटोशूट आणि त्यानंतर ब्रेकफास्ट करून आम्ही जायला निघालो. जाताना त्यांनी आमचा फीडबॅक विचारला. ऐकूया तो फीडबॅक. मी वैशाली, प्रिया, सीमा, अभिरुची ठाण्यावरून आलो होतो नंदीबाग रिसॉर्टला. नेटवर याची माहिती मिळाली आणि इकडे आलो. अगदी मस्त प्रसन्न असं वातावरण आहे. खूप सारी ग्रीनरी आहे आणि पावसामुळे वातावरण तर खूपच छान झालं आहे. इथं आल्यावरती छान आम्हाला वेलकम ड्रिंक मिळालं. त्याच्यानंतर लगेच रूमची चावी. रूम पण छान क्लीन नीट आहे. AC पण व्यवस्थित चालू आहे. बेड्स पण क्लीन होते. त्याच्यानंतर आम्ही छान लंच केलं. लंचचा मेनू पण प्युअर व्हेज मस्त होता. लंच पण छान होतं, व्यवस्था खूप छान होतं लंच. अगदी सगळ्यांनी छान लंच केला. त्याच्यानंतर थोडासा आराम केला. आराम केल्यानंतर आम्ही सुरू केला रेन डान्स. झाला फर्स्ट ऑफ ऑल. रेन डान्स नंतर आमची ऍक्टिव्हिटी केली. कायाकिंग. नंतर ती सायकल आहे, पाण्यावरची सायकल, त्याला ती चालवली. त्याच्यानंतर स्विमिंग पूलचा मजा घेतली. 2-3 रील्स केले छानपैकी. आणि त्याच्यानंतर फ्रेश झालो. मग हाय टी सोबत छान गरम गरम भजी होती. चहा, मसाला चहा मस्त. त्याच्यानंतर संध्याकाळी हौजीचाही प्रोग्राम होता. हौजीमध्ये बक्षीसही मिळालंय. त्याच्यात कूपन असं आहे की नेक्स्ट टाइम मला पूर्ण फ्री मिळणार आहे आणि फॅमिलीचंच फक्त पे करायला लागेल. ते छान झालं. हौजीचा गेम खूप एन्जॉय केला. त्याच्यानंतर फिल्मी गाण्यांची, बॉलिवूड सॉंग्सची अंताक्षरी झाली. त्याच्यात खूप छान मजा आली. त्याच्यानंतर डिनरचा मेनूही छान होता. अगदी थोडं गुजराती स्टाईलचा आस्वाद जाणवला, पण खूप आवडलं तो आम्हाला ते जेवण. छान कढी, खिचडी, नंतर अजून छोले वगैरे, पुरी, बटाट्याची भाजी, आलू पोटॅटोज. छान होतं जेवण पण. आणि त्याच्यानंतर छान आम्ही गप्पा गोष्टी करत छान ऑल टुगेदर आम्ही एन्जॉय केली पिकनिक. एक्झॅक्टली. आणि सकाळी पण जो नाश्ता होता तो नाश्ताही छान होता, इडली वगैरे. तर फुल ओव्हरऑल ग्रीनरी. फोटोसाठी खूप सारे पॉईंट्स आहेत. तुम्ही फुल एन्जॉय करू शकतात. खूप सारे रील्स फॅमिलीसोबत करू शकता, फ्रेंड्ससोबत करू शकतात. नक्की व्हिजिट द्या. फीडबॅक दिल्यावर त्यांनी आम्हाला एक छानसा मग गिफ्ट केला ॲज अ टोकन ऑफ लव्ह. आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. येताना आपल्याला सद्गुरू श्री वामनराव पै यांचा मठ लागतो. अवश्य भेट द्या. खूप सुंदर पीसफुल अशी प्लेस आहे. रिफ्रेशिंग अशी नंदीबागची सफर पूर्ण झाली. परतीचा प्रवास परत ट्रेनने आम्ही सुरू केला आणि कर्जतून ट्रेन पकडून ठाण्याला घरी आलो. अवश्य अशी भेट द्या नंदीबाग रिसॉर्टला. थँक्यू.